तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र राहुल आणि आपलं यूट्यूब चॅनल राहुल ऑल इन वन. तर बघा मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कार्तिकी दिंडी सोहळ्याचा शेवटचा दिवस असल्या कारणाने या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला दिंडीमध्ये कशा प्रकारे उत्साह जल्लोष हा लोक साजरा करत असतात ते बघा. तर बघा, अशा पद्धतीने हा आपला दिंडी सोहळा आणि कार्तिकी म्हटलं म्हणजे जवळपास 1 महिना हा कार्यक्रम चालत असतो. सकाळी 4:30 4:30 ते 5 वाजेपासून या दिंडी सोहळ्याला सुरुवात होते व ही परंपरा अशीच 1 महिना चालत असते. तर दसऱ्यापासून ही पूर्णतः 1 महिना चालणारी ही प्रथा, तर याचा आज हा शेवटचा दिवस. तर बघा, लहान मुलापासून ते थेट मोठ्यांपर्यंत आमच्या गावामध्ये हा पारंपरिक सण साजरा केला जातो. तर आपण याला आपल्या भाषेमध्ये सणच म्हणूया. तर बघा, माता भगिनींनी कशा प्रकारे रांगोळी काढलेली आहे. अक्षरशः खेडे ते खेडेच असते, ही म्हण काही खोटी नाही. तर बघा, इथे सुद्धा कशा प्रकारे रांगोळी काढली माता भगिनींनी मस्त. आणि बघा, समोर गजानन महाराजांची प्रतिमा ठेवून त्याचे पूजन करून पुढे दिंडी सोहळा हा निघालेला आहे. तर अशाच पद्धतीने मित्रांनो, मी तुम्हाला नवनवीन व्हिडिओच्या माध्यमातून अशाच बऱ्याच काही गोष्टी शिकवत असतो व दाखवत असतो. तर असे व्हिडिओ बघायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. तर बघा, आमचे चोपदार बाबा यांचा हा थरारक डान्स बघा, अक्षरशः जवान मुलांना सुद्धा घाम फोडेल असा हा डान्स बाबांचा. तर बघा, बाबांचं खूप योगदान असतं दरवेळेस. तर बघा, आमचे बाबा हे बघा, काही भाविक लोक जे दिंडी सोहळ्यामध्ये जे मनुष्य आहेत त्यांचे दर्शन घेत आहे. तर बघा, अशा पद्धतीने घराघरामधून माता भगिनी अशा आरती देऊन हा कार्यक्रम चालत असतो. तर आज गावामधील लाईट गेलेली असल्यामुळे थोडा अंधार पडत चाललेला आहे. तर अशाच पद्धतीने हा शेवटचा दिवस येथे पूर्णत्वास आला. आणि छोट्यांपासून मोठ्यापर्यंत लोक खूप एन्जॉयमेंट करीत आहे. तर बघा, दिंडी सोहळा हा निघालेला आहे. तर चला मित्रांनो, आज ह्या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला दिंडी सोहळ्याचे मी काही क्षण दाखवले.
व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा अशी घराघरांमधून आरती देत असतात. तर बघा इथे कुठल्याही जातीचा कुठल्याही पंथाचा भेदभाव हा केला जात नाही. तर चला बाय बाय मित्रांनो.